नमस्कार मित्रांनो, मी मंदार झगडे आपल्या यशस्वी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण संयुक्त पूर्वपरीक्षा 2023 मधील राज्यशास्त्र या विषयांच्या प्रश्नाची आपण सिरीज सुरू केलेली आहे। त्यामधील 6 प्रश्न आतापर्यंत आपण बघितलेत आणि आता आपण 7व्या प्रश्नाकडे जातोय। क्वेश्चन नंबर 7 काय आहे? समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही? ऑप्शन्स दिलेले आहेत: करारनामे, जंगले, जकात, दिवाळखोरी व नादारी। आणि त्याखाली कॉम्बिनेशन्स दिले ऑप्शनचं, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे ब आणि क, ऑप्शन क्रमांक 2 फक्त अ, ऑप्शन क्रमांक 3 आहे फक्त क आणि ऑप्शन क्रमांक 4 फक्त ड म्हणजे दिवाळखोरी व नादारी। आणि यामधून आन्सर तुम्हाला लिहायचं आहे। ह्या आन्सरकडे आपण जाऊ नंतर, परंतु त्याआधी त्यामधील जे स्टॅटिक पोर्शन आहे ते आपण समजून घेऊया। आता हे जे विषय तुम्हाला इथे दिसत आहेत ते काय आहेत? तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधील जे कायदेविषयक संबंध आहे त्या संबंधांची जी विभागणी करण्यात आलेली आहे ना, त्यावरून हा प्रश्न विचारला गेलेला आहे। एमपीएससीचा हा एक नेहमीचा एक इम्पॉर्टंट टॉपिक, फेमस टॉपिक आणि आवडता टॉपिक आहे, कारण यावर खूप सारे प्रश्न विचारले गेले आहेत। 7व्या परिशिष्टावर देखील विचारले गेले आहेत आणि अशा प्रश्न 2 मार्क्ससाठी बऱ्याचदा विचारले जातात कंबाईनमध्ये आणि राज्यसेवेमध्ये। तर या विषयाच्या स्टॅटिककडे जाऊया आपण। जे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधील जे कायदेविषयक संबंध आहेत ते संविधानातील 7व्या परिशिष्टामध्ये करण्यात आलेले आहेत। ही जी विभागणी आहे ती 7व्या परिशिष्टामध्ये करण्यात आलेली आहे। यावर प्रश्न बऱ्याचदा विचारले गेलेले आहे की कोणत्या परिशिष्टामध्ये, कोणत्या शेड्यूलमध्ये हे जे कायदेविषयक जी विभागणी आहे ती करण्यात आलेली आहे, तर ते आहे 7th शेड्यूल। ओके, आता जर 7th शेड्यूल मध्ये आपण पाहिलं की 7th शेड्यूल मध्ये काय आहे, तर 7th शेड्यूल मध्ये आपल्याला 3 सूची आढळून येतात। पहिली सूची असते केंद्रीय सूची, म्हणजेच काय, केंद्रीय सूचीमध्ये जे विषय आहेत त्यावर फक्त केंद्र सरकार कायदा करू शकतं। यानंतर दुसरी आहे राज्य सूची। याचा अर्थ होतो की राज्य सूचीमध्ये जे जे विषय आहेत त्यामध्ये फक्त ते राज्य सरकारच कायदे करू शकतं। आणि समवर्ती सूची ही जी सूची आहे त्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोन्ही मिळून कायदे करू शकतात। आता यामध्ये एक ट्रिक लक्षात ठेवायची किंवा यामध्ये एक थोडंसं एक वेगळं असं आहे की राज्य सूचीमध्ये जे विषय आहेत ना मित्रांनो, त्यावर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की राज्य सूचीतील विषयांवर केंद्र सरकार कायदे करू शकतं का? तर हो, राज्य सूचीतील विषयांवर देखील केंद्र सरकार कायदे करू शकतं, पण ते इमर्जन्सी कंडिशन्समध्ये। म्हणून असं स्टेटमेंट तुम्हाला आढळेल लक्ष्मीकांतमध्ये की राज्य सूचींमधील विषयांवर सामान्य परिस्थितीमध्ये राज्य सरकार कायदे करू शकतात। आता जर केंद्रीय सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूचीमधील विषयांकडे वळलो आपण, तर त्यामध्ये तुम्हाला आढळून येईल की सध्या केंद्र सूचीमध्ये 100 विषय आहेत। किती विषय आहेत? 100 विषय। मग आधी किती होते? तर आधी 97 होते। हे कसं लक्षात ठेवाल? विराट कोहलीला बनवायचे होते 100, पण तो आउट झाला 97 वर। ओके, मग 97 वर तो आउट झाला आणि बनवायचे किती होते? 100। असं लक्षात ठेवू शकता, 100, 97 हे आहे केंद्रीय सूचीतील विषय। त्यानंतर जर आपण राज्य सूचीकडे पाहिलं तर राज्य सूचीमध्ये सध्या 61 विषय आढळून येतात। किती विषय आढळून येतात? 61 विषय। मग आधी किती होते? तर आधी 66 विषय होते। म्हणजे यातील 5 विषय वेगळ्या सूचीमध्ये टाकण्यात आलेले आहेत। मग जर आधी 66 होते, आता 61 आहेत, मग यातील 5 विषय गेले कुठे? तर यातले जे 5 विषय आहेत ते समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आलेले आहेत। ओके, मग समवर्ती सूचीमध्ये आधी 47 विषय होते, आता हे जे राज्य सूचीमधले 5 विषय आहेत तेही याच्यामध्ये ऍड करण्यात आलेले आहेत। सो आता समवर्ती सूचीमध्ये 47 + 5 52 विषय आढळून येतात। क्लिअर आहे इथपर्यंत? सो केंद्रीय सूचीमध्ये 100, त्याच्यासोबत लक्षात ठेवायचे 100, 97 विराट कोहलीची ट्रिक लक्षात ठेवायची। राज्य सूचीमध्ये 61, आधी किती होते? 66, 5 कुठे गेले? समवर्ती सूचीमध्ये गेले। सो 47 + 5 52 आता सध्या समवर्ती सूचीमध्ये आहेत। मग असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की हे जे 5 विषय आहेत राज्य सूचीमधले जे समवर्ती सूचीमध्ये ठेवून देण्यात आलेत ते कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आले? तर ती घटना दुरुस्ती होती 42वी घटना दुरुस्ती 1976 द्वारे। मित्रांनो, आपण 42वी घटना दुरुस्ती वेगळ्या व्हिडिओमध्ये कव्हर देखील केलेली आहे।
ही जी 42वी घटना दुरुस्ती होती ती 1976ला झाली. यालाच आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन असंही म्हणतो, कारण या घटना दुरुस्तीद्वारे खूप सारे बदल करण्यात आले गेले होते. मग याच घटना दुरुस्तीद्वारे 1976च्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षण, वने किंवा जंगले, वजने व मापे, वन्य व पशुपक्षी यांचे संरक्षण आणि सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय वगळता इतर जी काही न्यायालय आहेत म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्ट, सबऑर्डिनेट कोर्ट हे जे न्यायालय आहेत त्या न्यायालयाची संरचना व न्याय प्रशासन हे जे 5 विषय आहेत हे 5 विषय समवर्ती सूचीमध्ये ऍड करण्यात आलेले आहेत. कोणते 5 विषय परत एकदा समजून घेऊया. शिक्षण म्हणजेच एज्युकेशन, दुसरं वने, वने त्याचा दुसरा विषय, जंगले असंही म्हणू शकता तुम्ही, वने व जंगले, वने किंवा जंगले. तिसरं वजने व मापे. इथे सांगून ठेवतो की वजने व मापे यांच्यातील स्टँडर्डची जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना युनियन लिस्ट म्हणजे केंद्र सूचीमध्ये जाते हा, आणि नुसता वजने व मापे हा जो विषय आहे तो मात्र समवर्ती सूचीमध्ये आढळून येतो. लक्षात ठेवायचंय, वजने व मापे यांच्यामधील जे स्टँडर्डायझेशन असतं ते कोण करतं? केंद्र सरकार, म्हणून ते केंद्र सूचीत आढळून येतात. पण वजने व मापे यांचं इन्स्पेक्शन जे आहे ते कोण करू शकतं? केंद्र सरकार पण करू शकतं आणि राज्य सरकार पण करू शकतं. यानंतर चौथा विषय जो ऍड करण्यात आला होता तो आहे वन्य व पशुपक्षी यांचे संरक्षण, आणि 5वा विषय सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय वगळता इतर सर्व न्यायालयांची संरचना आणि न्याय प्रशासन हे 5 विषय 42व्या घटना दुरुस्तीद्वारे राज्य सूचीतून काढून समवर्ती सूचीमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. आणि समवर्ती सूची म्हणजे काय? असे विषय ज्यावर राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारे नियम किंवा कायदे करू शकतात. आता आपण पुढे वळूया आणि समजून घेऊया की हे जे काही 7वं परिशिष्ट आहे हे संविधानाच्या कोणत्या भागामध्ये येतं. केंद्र व राज्यांतील कायदेविषयक संबंध राज्यघटनेच्या 11व्या भागामध्ये येतात. मित्रांनो, कोणत्या भागामध्ये येतात? 11व्या भागामध्ये. आणि कलम कोणतं असतं त्याच्यासाठी? कलम 245 ते कलम 255 अशी 10 कलम केंद्र आणि राज्य यांच्यातील कायदेविषयक संबंध प्रस्थापित करतात. किती कलम? कलम आहेत 10. कोणती? कलम 245 ते कलम 255. ठीक आहे. मग आपण आता केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची यांच्यामधील काही जे विषय आहेत ते समजून घेऊया. पण त्याआधी जाण्याआधी मी तुम्हाला काही गोष्ट सांगू शकतो. हे विषय पाहण्याच्या आधी आपण काही गोष्टी पाहूया की केंद्रीय सूचीमध्ये मी सांगितलं की केंद्रीय सूचीमध्ये केंद्र सरकार त्या विषयांवर काय करू शकते? कायदे करू शकते. पण काही वेळा किंवा काही एक्सेप्शन्स आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये असेही आहेत की केंद्र सरकार केंद्रीय सूचीतील विषयांवर देखील काय करू शकत नाही? कायदे करू शकत नाही. असे देखील एक्सेप्शन्स आहेत. हे लक्षात ठेवायचं. हे एक्सेप्शन कोणतं कोणतं आहे? तर अंदमान निकोबार, दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव या ज्या काही आपल्या युनियन टेरिटरीज आहेत त्याच्यावर संसदेला कायदे करण्याचा अधिकार नाही. म्हणजेच केंद्रीय सूचीमध्ये जरी असून देखील त्या विषयांवर मी आता जी नावं घेतली, अंदमान निकोबार, दादरा नगर हवेली, दमण आणि दीव ह्या ज्या काही युनियन टेरिटरीज आहेत हे आपले जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्याच्यावर केंद्रीय सूचीतील विषयांवर देखील संसद कायदे करू शकत नाही. याशिवाय केंद्र सूचीमधील विषयांवर संसद जे आहे ते एखाद्या राज्यामधील जो अनुसूचित प्रदेश असतो, शेड्यूल्ड एरिया ज्याला आपण म्हणतो, त्यावर देखील संसद कायदे करू शकत नाही. हे लक्षात घ्यायचंय. दुसरी महत्वाची गोष्ट, राज्य सूचीमध्ये जर आपण पाहिलं तर राज्य सूचीमध्ये जे काही विषय दिलेले आहेत त्यावर जे राज्यातील जे विधिमंडळ आहे ते संपूर्ण राज्यासाठी तर कायदे करू शकतेच, परंतु त्याचसोबत राज्यातील एखाद्या विशिष्ट भागासाठी देखील कायदा करू शकतं. सो लक्षात ठेवायचंय, राज्य सूचीमधील जे विषय आहेत त्यामध्ये राज्यातील जे विधिमंडळ आहे ते संपूर्ण राज्यासाठी किंवा त्या राज्यातील एखाद्या विशिष्ट भागासाठी देखील कायदे करू शकतं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे की राज्य सूचीमधील जे विषय आहेत त्यांवर फक्त सामान्य परिस्थितीमध्ये राज्य सरकारचा हक्क राहतो. म्हणजेच इमर्जन्सी कंडिशन्समध्ये ज्यावेळी वेगवेगळ्या आणीबाणीच्या परिस्थिती उद्भवतात तेव्हा केंद्र सरकार म्हणजेच संसद हे जे आहे
ते राज्य सूचींमधील विषयांवर कायदे करू शकतं. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की संसद राज्य सूचींमधील विषयांवर कायदे करू शकते का? याचा आन्सर येस, हो असा आहे. का? कारण संसदेला आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये, इमर्जन्सी सिच्युएशन्स मध्ये राज्य सूचीमध्ये जे विषय ठेवण्यात आलेले आहेत त्यांवर कायदे करण्याचा अधिकार आहे. सो आपण आता काय काय समजून घेतलंय. केंद्रीय सूचीमध्ये जे विषय आहेत ते किती आहेत आणि या तिन्ही सूचींमधील किती विषय आहेत ते समजून घेतलं. यानंतर केंद्रीय सूचीमधील कायदे जे आहेत ते संसद बनवतं, राज्य सूचीमधील जे कायदे आहेत ते राज्यातील विधिमंडळ बनवतं आणि समवर्ती सूचीमधील जे कायदे आहेत ते संसद आणि राज्यातील विधिमंडळे दोन्ही करू शकतात. आणि आपण हे देखील समजून घेतलं की संसद केंद्रीय सूचीमधील कोणत्या ठिकाणी कायदे करू शकत नाही हे देखील आपण समजून घेतलं. आणि राज्य सूचीमध्ये जे विषय आहेत त्यांवर संसद कायदे करू शकतं, परंतु कधी करू शकतं हे कायदे? इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये हे कायदे केले जाऊ शकतात. आता आपण या लिस्टकडे वळूया. केंद्रीय सूचीमध्ये जे विषय आहेत ते आहेत संरक्षण म्हणजे डिफेन्स, बँक, परराष्ट्र व्यापार आणि परराष्ट्रीय जे करार असतात ते, चलन, आण्विक ऊर्जा, विमा म्हणजेच इन्शुरन्स, दळणवळण ट्रान्सपोर्टेशन, राईट, आंतरराज्यीय व्यापार व वाणिज्य म्हणजेच दोन राज्यांमधील व्यापार मेंटेन करणं, ट्रेड्स मेंटेन करणं, जनगणना म्हणजेच सेन्सस आणि लेखापरीक्षण अकाउंटिंग, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या केंद्रीय सूचीमधील येतात. म्हणजे हे जे विषय आहेत या विषयांवर फक्त संसद काय करू शकते? कायदे करू शकते. परत एकदा विषय सांगतो. हे जे विषय बघितलं तर तुम्हाला समजून येईल की हे विषय खूप महत्त्वाचे विषय आहेत आणि ते संपूर्ण देशासाठी लागू होतात. ते फक्त एका राज्यापुरतं किंवा एका विशिष्ट भागापुरते मर्यादित नाही आहेत. म्हणून ते विषय आपण संसदेकडे देऊन ठेवण्यात आलेले आहेत 7व्या परिशिष्टाद्वारे. कोणते आहेत? डिफेन्स ऑफ इंडिया, बँकिंग, परराष्ट्र व्यवहार, चलन म्हणजेच करन्सी, आण्विक ऊर्जा, विमा, दळणवळण, आंतरराज्यीय व्यापार व वाणिज्य, जनगणना, सेन्सस आणि लेखापरीक्षण हे जे विषय आहेत ते केंद्र सूचीमध्ये 7व्या परिशिष्टामध्ये ठेवण्यात आले आहेत. राज्य सूचीमध्ये कोणते विषय आहेत? सार्वजनिक सुव्यवस्था म्हणजेच लॉ अँड ऑर्डर. राज्यामध्ये जी लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायची ती केंद्र सरकार ठेवत बसेल का तिथून? नाही, ती त्या विधिमंडळाला कायदे करण्याचा अधिकार दिलेला आहे सार्वजनिक सुव्यवस्थेवर. त्यानंतर महत्वाची गोष्ट पोलीस हा जो विषय आहे त्यावर राज्याच्या विधिमंडळाला कायदे करण्याचा अधिकार आहे. कृषी, ॲग्रिकल्चर, तुरुंगावर देखील राज्य विधिमंडळ कायदे करू शकतं. ते कोणत्या सूचीमध्ये आहेत? राज्य सूचीमध्ये आहेत. सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता आणि स्थानिक सरकार, महत्वाचं लक्षात ठेवायचं, स्थानिक सरकार, लोकल गव्हर्नमेंट हे देखील कोणामध्ये येतं? राज्य सूचीमध्येच येतं. त्यासोबत मत्स्योद्योग, बाजारपेठा या सगळ्या गोष्टी राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहेत. आणि आता हा जो प्रश्न होता त्याकडे वळूया. प्रश्न होता समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही? प्रश्न वाचतानाही नीट वाचायचा आहे की प्रश्न विचारलाय कोणत्या विषयाचा समावेश नाही. आपण बऱ्याचदा समावेश आहे असं बघतो आणि आन्सर मार्क करून देतो. तर यामध्ये लक्षात घ्यायचंय करारनामे हा विषय समाविष्ट आहे समवर्ती सूचीमध्ये. जंगले किंवा वने, आत्ताच आपण बघितलं जंगले किंवा वने समवर्ती सूचीमध्ये ऍड करण्यात आले. 42व्या घटना दुरुस्तीमध्ये 5 विषयांमधील एक विषय होता, त्यामुळे जंगले देखील समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहेत. नंतर दिवाळखोरी व नादारी म्हणजे काय? बँकरप्टसी आणि इन्सॉल्व्हन्सी ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. म्हणजे जे वेगवेगळे जे उद्योग आहेत ते समजा डबघाईला आले तर त्यांची जी इन्सॉल्व्हन्सी असते, दिवाळखोरी आणि नादारीची जी प्रकरणं असतात ती प्रकरणं केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीही हँडल करू शकतात. त्यामुळे हा जो विषय आहे दिवाळखोरी व नादारी हा देखील समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. मग ऑप्शन कोणता उरतो? क, जकात म्हणजेच टोल्स, जे आपण टोल भरतो रस्त्यावरून जाताना गाडीतून, तो जो विषय आहे तो राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे. कोणामध्ये समाविष्ट आहे? राज्य सूचीमध्ये समाविष्ट केलेला आहे. म्हणजेच जकात हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट नाही. म्हणून या विषयाचा हा प्रश्नाचा आन्सर येतं फक्त क. ओके, म्हणून समवर्ती सूचीमध्ये जकात या विषयाचा समावेश येत नाही. मग कोणते विषय येतात? करारनामे. कशाचे रिलेटेड करारनामे? प्रॉपर्टी, रेंट आणि ह्या विषयाशी. पण ऍग्रिकल्चरशी रिलेटेड करारनामे समवर्ती सूचीमध्ये येत नाहीत. सो करारनामे
जंगले किंवा वने ज्याला आपण म्हणतो, दिवाळखोरी व नादारी, बँकिंग हा विषय युनियन लिस्टमध्ये आहे, म्हणजे केंद्रीय सूचीमध्ये आहे, परंतु दिवाळखोरी व नादारी हा जो विषय आहे तो कुठे आहे, समवर्ती सूचीमध्ये आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. कन्फ्युजन होऊ शकतं की बँकिंग कुठे आहे, आपण म्हणू केंद्रीय सूचीमध्ये, म्हणून आपण लगेच दिवाळखोरी व नादारीला युनियन लिस्टमध्ये टाकू, परंतु हे चुकीचं आहे. दिवाळखोरी व नादारी कुठे आहे, समवर्ती सूचीमध्ये आहे. सो हे 3 विषय झाले समवर्ती सूचीमध्ये. जकात हा जो विषय आहे तो कशामध्ये आहे, राज्य सूचीमध्ये आहे. टोल्स आपण स्टेट गव्हर्नमेंटला भरत असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबत बाकीचे जे समवर्ती सूचीमधील विषय आहेत ते आपण इथे मेन्शन केले आहेत. समवर्ती सूचीमध्ये जर आपण बघितलं तर कोणते कायदे होते, फौजदारी कायदे म्हणजे क्रिमिनल लॉज रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्या समवर्ती सूचीमध्ये जातात. दिवाणी प्रक्रिया म्हणजेच आपले लँडचे रिलेटेड जे काही डिस्प्यूट्स असतात ते सगळे विषय. विवाह व घटस्फोट आणि त्याचसोबत दत्तक विषयांशी रिलेटेड जे काही कायदे आहेत ते देखील समवर्ती सूचीमध्ये जात असतात. कोणते कोणते, विवाह, घटस्फोट आणि दत्तक या विषयांची कायदे देखील समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट होतात. त्यासोबत लोकसंख्या नियंत्रणाविषयी जे काही कायदे आहेत ते समवर्ती सूची म्हणजे दोन्ही राज्य सरकार म्हणजेच विधिमंडळ आणि संसद असे दोन्ही जे सभागृह आहेत ते यावर कायदे करू शकतात. त्याचसोबत विद्युत, कामगार कल्याण, लक्षात ठेवायचं आहे. कामगार कल्याणवर प्रश्न विचारला गेला आहे की कामगार संघटना हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट केलेला आहे, तर तो समवर्ती सूचीमध्ये विशिष्ट समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर औषधे, मेडिसिन्स, वृत्तपत्रे, पुस्तके आणि मुद्रणालये, प्रिंटिंग आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील समवर्ती सूचीमध्ये समावेश केलेल्या आहेत. त्याचसोबत मागे पाहिलं होतं आपण जंगले व वने, जंगले किंवा वने, दिवाळखोरी व नादारी आणि करारनामे हे जे विषय आहेत ते देखील कशामध्ये समावेश केले गेलेले आहेत, समवर्ती सूचीमध्ये समावेश करण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने नीट अभ्यास करत चला. यापुढील प्रश्न आपण घेतच जाऊ. जी सायन्सची सिरीज आहे ती सुद्धा पाहत चला. त्यावर देखील आपण संयुक्त पूर्व परीक्षेचे प्रश्न कंप्लीट करतोच आहोत. थँक्यू.